कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकारनं कांद्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली। 1 एप्रिल 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे। कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांच्या लढ्याला अखेर यश आलंय। शासनाच्या निर्णयाचं स्वागत करते असं माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी म्हटलं। तर जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केले पाहूया। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात कर संपूर्णतः मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल। लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अत्यंत आभारी आहे। तर अजित पवारांनी यावर काय ट्विट केले पाहूया। कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने घेतलाय। अधिसूचना जारी करण्यात आली। राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। या निर्णयाचं स्वागत करतो। यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। भविष्यात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील। हा प्रश्न सुटावा यासाठी मी केंद्रीय सहकार मंत्री माननीय श्री अमित शहांसोबत संवाद साधून लक्ष घालण्याची विनंती केली होती। याबद्दल पंतप्रधान मोदी, अमित शहा, शिवराज सिंह चौहान, पीयूष गोयल आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानतो।